बीडच्या गेवराईचं पवार पंडित घराणं एकमेकांच्या सख्या नातेसंबंधात असलेल्या आणि स्वतःला घरंदाज म्हणवणारे हे लोक जेव्हा एकमेकांना मारायला उठतात तेव्हा सगळ्यांच्या भुवया उंचावतात. नगरपालिकेच्या निमित्ताने गेवराईत पवार पंडितांचं रस्त्यावरचं भांडण राज्यानं पाहिलं. पण हे आजच झालंय का? तर नाही. गेवराईत असे राडे यापूर्वी देखील झाले आहेत. गोदाकाठच्या या मतदारसंघाचं राजकारण जाम इंटरेस्टिंग आहे. मागच्या 3-4 पिढ्यांचा मागोवा घेतला तर हा नक्कीच विषय तुम्हाला लक्षात येईल. गेवराई तालुक्याचं राजकारण मागील 7 दशकांपासून पंडित आणि पवार या 2 घराण्यांभोवती फिरत आहे. काही काळ पवार विरुद्ध पंडित तर काही काळ पंडित विरुद्ध पंडित असे मतदारसंघात सामने रंगले. पुढे पुन्हा पवार विरुद्ध पंडित असे सामने झाले. केवळ 1972च्या विधानसभा निवडणुकीत त्या काळचे मोठे नेते सुंदरराव सोळंके या मतदारसंघातून बिनविरोध विधानसभेत पोहोचले होते. पंडित घराण्याचा राजकीय इतिहास सयाजीराव पंडित यांच्यापासून सुरू होतो. दिवंगत शाहूराव पवार यांचा पराभव करून सयाजीराव 1962 मध्ये आमदार झाले. पुढे शाहूराव पवारांनी 1967 मध्ये विजय मिळवला आणि स्कोअर सेटल केला. याच सयाजीरावांच्या प्रचारासाठी पुतणे शिवाजीराव पंडित कायद्याचे शिक्षण सुरू असतानाच गेवराईला आले आणि राजकारणातच रमले. 1962 मध्ये धोंडराई गटातून जिल्हा परिषद निवडणूक लढवून ते विजयी झाले. गेवराई पंचायत समितीचे सभापती व 6 वर्षे ते जिल्हा परिषदेचे अध्यक्षही राहिले. 1972 मध्ये सुंदरराव सोळंके यांनी या मतदारसंघातून निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली. या इच्छेला शिवाजीरावांनी पाठिंबा दिला आणि सोळंके बिनविरोध आमदार झाले. उपकाराची उतराई म्हणून शिवाजीराव पंडित यांच्या महत्वाकांक्षी अशा जय भवानी कारखान्याच्या उभारणीत दिवंगत सोळंकेंनी मदत केली. 1978 मध्ये शिवाजीराव पंडित पहिल्यांदा आमदार झाले. 1980 मध्ये शाहूराव पवार यांचे सुपुत्र माधवराव पवार यांनी पंडित घराण्याला पराभवाचा जोरदार धक्का दिला. 1985 आणि 1990 मध्ये पुन्हा शिवाजीराव पंडित यांनी गुलाल उधळत आमदारकी पटकावली. याच काळात एकमेकांचे राजकीय विरोधक असलेले पवार पंडित नातेसंबंधांनी एकत्र आले. शिवाजीराव पंडित यांचे पुत्र जयसिंग पंडित व दिवंगत माधवराव पवार यांच्या कन्या वृषाली यांच्या विवाहामुळे शिवाजीराव व माधवराव एकमेकांचे व्याही झाले. त्यामुळे पवार पंडितांचा राजकीय विरोधही मावळला. शिवाय माधवरावांचे ज्येष्ठ पुत्र लक्ष्मण पवार वकिलीचे शिक्षण घेऊन या व्यवसायातही उतरले. पुढे त्यांनी गेवराई नगरपालिकेच्या माध्यमातून राजकारणात एंट्री केली. नगरपालिका पवारांना व विधानसभा पंडितांना असे अलिखित सूत्र तयार झाले. 1995च्या विधानसभा निवडणुकीत मात्र पंडित घराण्यात उभी फूट पडली. शिवाजीराव पंडित यांचा राजकीय कारभार पाहणारे त्यांचे चुलत बंधू बदामराव पंडितांनी शिवाजीराव पंडितांनाच आव्हान दिले. त्यांना सुरुवातीला भाजपची साथ होती. या काळात लक्ष्मण पवार गेवराईचे नगराध्यक्षही झाले. त्यामुळे पवार विरुद्ध पंडित हे विरोधी समीकरण संपून शिवाजीराव पंडित विरुद्ध बदामराव पंडित असे नवे समीकरण उदयास आले. बदामराव पंडित यांच्या बंडाला आणि आपल्या पराभवाला दिवंगत नेते अंकुशराव टोपे आणि दिवंगत केशरबाई क्षीरसागर यांचे पाठबळ होते या निष्कर्षापर्यंत शिवाजीराव पंडित आले होते. त्यामुळे या दोघांचा पराभव केल्याशिवाय डोक्यावर टोपी घालणार नाही असा पण त्यांनी केला. पक्षातीलच दोघांचाही पराभव घडवून त्यांनी स्वतःचे पराभवाचे उट्टे काढले. केशरबाई क्षीरसागर यांचा पराभव करणाऱ्या रजनी पाटील यांच्या डोक्यावर त्यांनी चांदीची टोपी घातली, मगच स्वतःच्या डोक्यावर टोपी चढवली. मात्र पुढे अमरसिंह पंडित भाजपमध्ये गेले आणि त्यांनी बदामराव पंडित यांचा पराभव केला. मात्र 2009 मधील पराभवास भाजपच कारणीभूत ठरल्याचा आरोप करत अमरसिंहांनी भाजप सोडली आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे अनेक दिवस मतदारसंघात ताकद असलेला नेता भाजपकडे नव्हता. मग गोपीनाथ मुंडे यांनी लक्ष्मण पवार यांना
नगरपालिकेची हद्द ओलांडण्यासाठी आणि विधानसभेच्या तयारीसाठी बळ दिले. भाजपच्या या खेळीने पवार पंडित पुन्हा आमने सामने आले. 2014 मध्ये लक्ष्मण पवारांची लढत बदामराव पंडितांसोबत झाली. त्यात मोठ्या फरकाने विजय मिळवला. या निवडणुकीत बदामरावांसोबत अमरसिंह पंडित देखील होते. 2019च्या निवडणुकीत लक्ष्मण पवारांनी विजयसिंह पंडित यांचा पराभव केला. 2024च्या निवडणुकीत पंडित विरुद्ध पवार असा तिरंगी सामना गेवराई मतदारसंघाने बघितला. राष्ट्रवादी काँग्रेसकडून विजयसिंह पंडित आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून बदामराव पंडित यांनी मैदानात उडी घेतली. युतीमुळे ही जागा भाजप राष्ट्रवादी काँग्रेसला सुटली होती. शिवाय पंकजा मुंडे यांच्यासोबत लक्ष्मण पवार यांचे राजकीय संबंध ताणले गेले होते. त्यामुळे लक्ष्मण पवार यांनी अपक्ष निवडणूक लढवली. यात लक्ष्मण पवारांना पराभूत करून विजयसिंह पंडितांनी हिशोब चुकता केला. मोठ्या फरकाने त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. या निवडणुकीनंतर प्रकृतीच्या कारणाने लक्ष्मण पवार राजकीय परिघापासून दूर होते. मात्र याच दरम्यान त्यांचे धाकटे बंधू त्रिंबक उर्फ बाळराजे पवार 20 वर्षांपूर्वीच्या कैलास बेदरे हत्या प्रकरणातील शिक्षा संपवून सक्रिय झाले होते. त्यांनी पंकजा मुंडेंच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यांच्या पत्नी गीता पवार गेवराईच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार झाल्या. याच घडामोडीत बदामराव पंडित यांनीही भाजप प्रवेश केला आणि नगरपालिकेत एकीकडून पवार पंडित आणि एकीकडे पंडित असा सामना झाला. नंतर झालेला पवार पंडित सामना सर्वांच्या समोरच आहे. नगरपालिकेवरील सत्ता राखण्यासाठी बाळराजे यांनी आपली ताकद पणाला लावली, तर पंडितांनी बाळराजे पवार यांनी 20 वर्षांपूर्वी केलेला खून, त्यातून त्यांना झालेली जन्मठेप याचा प्रचारात वापर केला. न्यायालयाने बाळराजे यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. पुढे राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज करून राजकीय वजन वापरत ही शिक्षा कमी करण्यात आल्याचं सांगितलं जातं. याचा पवार विरोधकांकडून पुरेपूर वापर केला गेला. मग मतदानाच्या दिवशीच एका केंद्रावर पृथ्वीराज पंडित यांनी नात्याने आपल्या सख्या मामी असलेल्या गीता पवार यांना उद्देशून वादग्रस्त विधान केले आणि तिथेच वादाची ठिणगी पडली. बाळराजे पवार व त्यांच्या समर्थकांनी थेट माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या गेवराईतील संपर्क कार्यालयावर हल्ला चढवला. तर त्याला प्रत्युत्तर म्हणून जयसिंह पंडित व त्यांच्या समर्थकांनी पवारांच्या बंगल्यावर जात राडा घातला. यावेळी एकमेकांच्या समर्थकांवर दगडफेक, अंगावर धावून जाणे, मारहाणीचे प्रकार घडले. यात अमरसिंह पंडित यांचा पीए अमृत डावकर जखमी झाला, तर बाळराजे पवार यांचा एक कार्यकर्ताही जखमी झाला. डावकर यांनी बाळराजे पवार आणि त्यांचे समर्थक हे अमरसिंह पंडित यांना आज सोडायचे नाही, त्यांना ठार मारा असं म्हणत असल्याचा दावा केला. अमरसिंह पंडित यांच्या खुनासाठीच संपर्क कार्यालयावरील हल्ल्याचे षडयंत्र रचण्यात आले असा आरोप डावकर यांनी केला. तर बाळराजे समर्थक कार्यकर्त्याने अमरसिंह पंडित हेच गावठी कट्टा घेऊन बाळराजे पवार यांना सोडू नको पृथ्वी, गोळी घाल असं म्हणत असल्याचा दावा केला होता. निवडणुकीच्या दिवशी झालेल्या राडा प्रकरणात दोन्ही बाजूंच्या 25हून अधिक जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर अमरसिंह आणि विजयसिंह पंडित यांनी बीड पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन बाळराजे पवार यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. मुंडेंनी ताकद दिली अन मिटलेली भांडणं पुन्हा पेटली. व्याही बनले एकमेकांचे कट्टर दुश्मन. आता पोलीस बाळराजे पवार यांच्यावर कारवाई करणार का, की पवार पंडित घराण्यात भडकलेला वादाचा वणवा शांत होणार, हे येणारा काळच सांगेल. तुम्हाला हे पॉडकास्ट कसं वाटलं हे आम्हाला नक्की सांगा. तुम्हाला आणखी कोणत्या विषयावर ऐकायला आवडेल हेही आम्हाला कळवा. तोपर्यंत ऐकत रहा राजकारण पॉडकास्ट.